पासून सुरक्षित माळवाडी बस स्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। अंकलखोप येथे नारी शक्ती पुरस्कार 2026-16 संपन्न। कर्तृत्ववान महिलांच्या गौरवाने अंकलखोप नगरी दुमदुमली। राजेश चौगले फाउंडेशन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय नारी शक्ती पुरस्कार 2026-16 नुकताच अंकलखोप येथे अत्यंत उत्साहात आणि दिमागदार वातावरणात पार पडला। समाजाच्या विविध स्तरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करणारा हा सोहळा उपस्थित जनसमुदायासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सप्त सिंधू महिला आधार व बालसंगोपन संस्थेच्या अध्यक्षा ममताताई सपकाळ उपस्थित होत्या। त्यांच्यासोबतच कोल्हापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी पाटील, गट शिक्षण अधिकारी भारती सुनील कोळी, विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे आणि वरिष्ठ सहाय्यक लेखा समीक्षा पाटील यांनी आपली उपस्थिती नोंदवून महिलांना प्रोत्साहित केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान फाउंडेशनच्या अध्यक्षा शीतल चौगले यांनी भूषवले, तर उपाध्यक्ष राजेंद्र कुंभार यांनी फाउंडेशनचे संस्थापक राजेश चौगले यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात अरुणा सूर्यवंशी यांच्या प्रास्ताविकाने झाली। त्यांनी नारी शक्ती पुरस्काराची संकल्पना आणि महिला सक्षमीकरणासाठी फाउंडेशन राबवत असलेल्या उपक्रमांचे महत्त्व विशद केलं। या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना मान्यवरांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्कार 2026 प्रदान करून गौरवण्यात आलं। महिला दिनाचे औचित्य साधून केवळ पुरस्कारच नव्हे तर महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मेहंदी स्पर्धा, भरतकाम, कथाकथन, लेडी ऑफ द टाउन आणि नात्यांची सुवर्ण जोडी अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला अंकलखोपच्या सरपंच राजेश्री सावंत यांच्यासह माळवाडीच्या सरपंच अश्विनी साळुंके, संतगावच्या सरपंच सुखदा सावंत, भिलवडीच्या सरपंच स्वप्नाली रांजणे, आमनापूरच्या सरपंच बालिका पाटील, बुर्लीच्या सरपंच दीपाली काळे आणि विठ्ठलवाडीच्या सरपंच दीपाली कोळी यांची प्रमुख उपस्थिती होती। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महिलांनी केलेल्या प्रगतीचे कौतुक करतानाच अशा पुरस्कारामुळे महिलांना समाजात अधिक प्रभावीपणे काम करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला। कविता साळुंके यांनी कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन केलं, तर मेघा यादव यांनी सर्व उपस्थित मान्यवर, पुरस्कार विजेत्या महिला आणि नागरिकांचे आभार मानले। संपूर्ण सोहळा अत्यंत चैतन्यमय वातावरणात पार पडला असून फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। खूप औदुंबूर येथे नारी शक्ती पुरस्कारासाठी आलेले आहेत। राजेश चौगुले फाउंडेशन तर्फे दिले जाणारे नारी शक्ती पुरस्कार समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या पद्धतीने उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा आज इथे सत्कार केला जात होता, त्यांचा सन्मान केला जात होता आणि त्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मी आज या ठिकाणी आलेली आहे। मुळात राजेश दादा आणि शीतलताई यांना आज मी पहिल्यांदा भेटले, पण असं अजिबात वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा भेटतोय। आणि जितकी माणसं मोठी असतात तितकी ती साधी असतात, तितकी ती नम्र असतात। ही जी माझी धारणा आहे त्या दोघांकडे बघून परत एकदा ते कळालं की इतकी मोठी माणसं असूनही किती साधी आहेत आणि किती समाजाचा तळागाळातून विचार करणारी आहेत। मुळात मुंबईसारख्या शहरामध्ये गेल्यानंतरही राजेश दादा असू देत किंवा शीतलताई असू देत यांची आपल्या गावाशी असलेली नाळ त्यांनी तुटू दिली नाही आणि आपल्या गावासाठी काय करता येईल याचा कायमच विचार करत राहिले। गेल्या 10 वर्षामध्ये त्यांनी ह्या गावासाठी, ह्या समाजासाठी, ह्या परिसरासाठी जे काही केलं आहे, मग ते अर्थकारण असू देत, समाजकारण असू देत, शाळा असू देत, पर्यावरण असू देत, प्रत्येक पातळीवर ही लोक, ही संस्था काम करते आहे आणि यांचं काम निश्चितच खूप उल्लेखनीय आहे। त्यांच्या कामाला माझ्याकडून, माझ्या माई परिवाराकडून भरभरून शुभेच्छा, त्यांचं खूप खूप अभिनंदन।